या सुदीर्घ कार्यक्रमात मला सौ मनीषा अविनाश खडंगला आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीज बद्दल थोडक्यात बोलण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल समाजाचे धन्यवाद. 2 ओळीपासून मी आपले विचार मांडत आहे. आनंदाचा सण आला, विनंत आहे परमेश्वराला. आनंदाचा सण आला, विनंत आहे परमेश्वराला. सौख्य समृद्धी लाभो, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा सर्वांना. कार्तिक प्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. तसं तर या दिवसाबद्दल आपण सर्वांना बरीचशीच माहिती आहे, पण थोडक्यात या दिवसाचे वैशिष्ट्य आजच्या संदर्भात म्हणजे नवरा बायकोचा नात्यांचा आहे. महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून बायको आपल्या नवऱ्याला औक्षण करते आणि त्याला उदंड आयुष्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना करते. नवऱ्याला ओवाळण्याचा प्रसंग असा आहे की भगवान श्रीहरी विष्णू ही वामन अवतार घेऊन दैत्यराज बलीवर विजय प्राप्त केली होती. श्रीहरी विष्णूची अशी ही लीला पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने श्रीहरी विष्णूला ओवाळले होते. तर भगवान श्रीहरीने सुद्धा माता लक्ष्मीला त्यावेळी ओवाळणी दिली होती. तो दिवस कार्तिक प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवाचा होता. म्हणून त्या दिवसापासून ही प्रथा आजही सुरू आहे आणि आज पण पाडवा हा नवरा बायकोच्या नात्याला अधिक गोडवा देणारा सण मानला जातो. आज पण नवरा बायकोला यथायोग्य ओवाळणी देतो. पहा बरं, सगळे नवरदेव लक्षात ठेवा आणि भगिनींनो तुम्ही ओवाळणी घ्या बरं. आता पाडवानंतर भाऊ बहिणीचा प्रेम नात्याचा दिवस साजरा होतो, तो म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सन्मान करतो, ज्यामुळे भाऊ बहिणीचं प्रेम आणि बंध नेहमी घट्ट असतात. एक बहिणीचे भाव आपल्या भावासाठी काय असतात हे मी तुमच्यासमोर काही ओवाळी मांडत आहे, प्रस्तुत करत आहे. खूप थोडंसं मार्मिक आहे, पण लक्ष द्यायचा. बहीण भाऊ पवित्र नाते बंधन. बहीण भाऊ पवित्र नाते बंधन. एकत्र खेळणे, भांडणे, खोड्या, तक्रारी करणे. बहीण भाऊ पवित्र नाते बंधन. एकत्र खेळणे, भांडणे, खोड्या, तक्रारी करणे. एकत्र आहे तोवर. बहीण सासरी जाईपर्यंत ती सासरी गेली की पण रोज एकमेकांची आठवण. हल्ली रोज वगैरे बोलणं होतं, पण पहिले नव्हतं तसं. ती सासरी गेली की पण रोज एकमेकांची आठवण. हुंदुव्यांची साठवण, प्रतीक्षा भाऊबीजेची. हुंदुव्यांची साठवण, प्रतीक्षा भाऊबीजेची असते नेहमी भावाच्या भीतीची. बहीण नेते वेळ निभावून आकाशातल्या चंद्राला भाऊ मानून म्हणजेच भाऊबीज. यमी आणि यमाच्या भेटीचा तो दिवस साजरा करते बहीण भावाला औक्षण करून. ती भावासाठी आयुष्य मागते. भावाचं चारित्र्य शील याचं रक्षण मागते नेहमी यमाजवळ. आता बहीण आजच्या पिढीत काय ओवाळणी मागत असेल, काय तिचे विचार असेल, काय भाव असतील, तर ती म्हणते तिलक करून भावाला सांगते बुद्धीचा तिसरा डोळा उघड करा. थोडा विचार कर भाऊ राया, मी दूर नाही. तुझ्या अवतीभोवतीच आहे. कोणतीही स्त्री समोर दिसली तर माझी आठवण कर. बघ तुला तिच्यात मी दिसते का? तिथे मी दिसली तर